मोहनजींनी आपलं जीवन जगाच्या सेवेसाठी समर्पित केलं आहे. 2003 मध्ये त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य सेवेच्या माध्यमातून असहाय्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने एमोकेअर आणि एसीटी फाउंडेशनची स्थापना केली. दत्त जयंती के अवसर पर 3 दिवसीय कार्यक्रम हो रहा है मोहनजी फाउंडेशन की ओर से और आज उसका पहला चरण है. आज का जो कार्यक्रम है वो है कॉन्शियसनेस क्रिया, जो एक विशिष्ट प्रक्रिया है जो मोहन जी जिसमें सारे जो दीक्षित होने वाले उन्हें आज दीक्षा प्रदान करेंगे. इस प्रक्रिया के माध्यम से हम इस आध्यात्मिक राह पर और प्रगतिशील हो सके, यही उसका उद्देश्य है. तो इसीलिए आज सारे लोग जो मोहन जी फाउंडेशन से जुड़े हैं और जो लोग आज दीक्षा प्राप्त करने वाले हैं वो यहाँ एकत्रित हैं. एक मानवतावादी हैं और वे आध्यात्मिक गुरु हैं और हम सब उनके ही मार्गदर्शन को प्राप्त कर इस मार्ग पर आगे बढ़ रहे हैं. मोहनजींनी 2012 मध्ये मोहनजी फाउंडेशनची स्थापना केली, ज्याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे. हे 5 खंडांमध्ये सक्रिय आहे. अधिकृतपणे 16 देशांमध्ये नोंदणीकृत आहे आणि 80 पेक्षा जास्त देशांमध्ये नियमित उपस्थिती आहे. फाउंडेशन मोहनजींनी सामायिक केलेल्या सर्व पद्धती, ध्यान, क्रिया आणि शिकवणी एकत्रित करते. माझा धर्म मानवता आणि माझा मार्ग अहिंसा आहे असं त्यांनी नेहमीच सांगितलं आहे. ये अवसर पर 3 दिन का प्रोग्राम है इधर शिरडी में. पहला दिन है आज और क्रिया का इनिशिएशन हो रहा है. बहुत जगह से लोग आए हैं, सारी दुनिया से, मतलब इंडिया के बाहर से भी लोग आए हैं शिरडी में. और अभी आज शाम को अभी क्रिया का इनिशिएशन हो रहा है और कल और परसों 2 दिन हम एक रिट्रीट कर रहे हैं. उसमें बहुत कार्यक्रम है और उसके बाद 20th को एक फ्रूट ट्री प्लांटेशन ड्राइव चल रहे हैं, पूरी दुनिया में है. अभी 23,000 के ऊपर प्लांट्स, फ्रूट ट्री प्लांट्स, फल देने वाले वृक्ष हम लगाए हैं अभी. तो इधर सकूरी में मंडे 20th को हम ये कर रहे हैं. वो सब दत्त जयंती के अवसर पर कर रहे हैं. ये हमारा कर्तव्य है. हम ये भूमि में जन्म लिया है, तो हमारा कर्तव्य है हम इधर से जाने से पहले जो हमारे पास है ज़्यादा वो इधर देना है, शेयर करना है हमारे पशु पक्षी प्राणी सबको. तो क्या हम कर रहे हैं कि हर जगह, किधर भी दुनिया के बहुत जगह में हम उसका भलाई के लिए, मतलब अपलिफ्टमेंट के लिए कुछ न कुछ कर रहे हैं. क्रिया है, योगा है, प्लांटेशन से सेवा है, बहुत सारी चीज़ कर रहे हैं. तो एक हर जगह में जो चाहते हैं और उसका उधर क्या डेफिशिएंसी है वो पूरी करने का कोशिश है. शिरडी हमारे लिए बहुत करीब जगह है. शिरडी साईं बाबा को हम सब मानते हैं और शिरडी साईं बाबा हमारा परंपरा का एक बहुत बड़ा गुरु है, दत्तात्रेय परंपरा का. तो इधर आना हमारे लिए एक होम कमिंग है, मतलब घर आया जैसा है. तो ये शिरडी में ये कार्यक्रम अभी किया क्योंकि ये एक शुरुआत भी है. अभी तो ये साल 2021 ख़त्म हो रहे हैं और बहुत मुश्किल से हम चल रहे हैं कि कोविड और ओमिक्रॉन जैसे. तो एक साथ हम ये भय से बाहर निकलने का कोशिश है. मतलब सब आदमियों में अभी बहुत भय है, अनसर्टनिटी है. उससे ज़्यादा मतलब हमारा अभी 2022 आ रहे हैं, 23 आ रहे हैं, तो हमको बहुत कुछ करना है ये दुनिया में. भय से वो नहीं कर सकते, तो भय से बाहर फियरलेसनेस बनाने का कोशिश भी है इधर. मुख्य शिकवण ही परिपूर्णतेचा आणि मार्गहीनतेचा मार्ग आहे आणि मुख्य शिकवण फक्त स्वतः हवा अशी आहे. जगामध्ये आपले वेगळेपण स्वीकारणं, समजून घेणं, ओळखणं आणि व्यक्त करणं. मोहनजींनी या विस्तीर्ण जगामध्ये वावरतात. सर्व जीवन, सर्व प्राणी, सर्व प्रजाती आणि सर्व लोकांसोबत वंश, रंग किंवा इतर मनाने बनवलेल्या सीमांचा विचार न करता सुसंवादी जीवन जगण्याचं उदाहरण मानतात. जगाला एक चांगले स्थान सोडण्याच्या दृढ निश्चयाने जगताना मोहनजींनी इतर अनेक संस्था स्थापन केल्या आहेत, ज्या समाजाला दयाळूपणा आणि करुणेच्या सर्वोच्च मानवी क्षमतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनावर केंद्रित आहेत.
मोहन जी फाउंडेशन का 3 दिवसीय कार्यक्रम चल रहा है। हम एक वैश्विक संगठन हैं जिनके मार्गदर्शक है आध्यात्मिक गुरु और मानवतावादी श्री ब्रह्म ऋषि मोहन जी। और दत्त जयंती के अवसर पर 3 दिवसीय ये कार्यक्रम हो रहा है जिसके कई चरण हैं। आज उसका पहला चरण है जो है कॉन्शियसनेस क्रिया। ये एक प्रक्रिया है जो विशिष्ट रूप से मोहन जी जिसमें जिज्ञासुओं को और शिष्य को दीक्षित करते हैं। और इस प्रक्रिया के अभ्यास के माध्यम से उनका उद्देश्य है कि हम संतुलित तरह से इस आध्यात्मिक राह पर बहुत ही तेज़ी से आगे बढ़ सके। जैसा कि वो कहते हैं कि ये प्रक्रिया मानो हमें इस आध्यात्मिक यात्रा में एक रॉकेट की तरह आगे ले जाएगी। और साथ साथ उनकी जो पूरी विचारधारा है वो सकारात्मकता और साथ साथ एक विश्व एक परिवार पर आधारित है। तो इसीलिए इसके कई और चरण हैं, जैसे कल अन्नदान का आयोजन होगा क्योंकि उनका यह मानना है कि जो भी हमारे पास है वो हमें सबके साथ बांटना है। चाहे वो हमारे हुनर हो, चाहे हम बातों से बांटे, चाहे जो हमारे पास सामान है वो हम बांटे। और ख़ासकर उनका मानना है कि अन्नदान एक सबसे बड़ी महान सेवा है जिसके माध्यम से हम कई लोगों के जीवन को बदल सकते हैं। और एक स्पिरिचुअल रिट्रीट, एक आध्यात्मिक कार्यक्रम भी उसका भी आयोजन हो रहा है जो 2 दिन तक होगा। विश्व से कई लोग आकर एकत्रित होंगे इन दिनों और हम ध्यान, साधना और कई ऐसे कार्यक्रम हैं जिसमें सब में मिलकर हम सामूहिक रूप से इसमें योगदान देंगे, इसमें जुड़ेंगे। और जो तीसरा चरण है वो भी मोहन जी की जो शिक्षा है उसका एक महत्वपूर्ण अंश है, उसका एक प्रतिबिंब है, वो है फलदार वृक्षरोपण, फ्रूट ट्री प्लांटेशन। क्योंकि मोहन जी का मानना है कि वृक्ष जो हम लगा रहे हैं वो पर्यावरण में तो संतुलन लाएगा ही, साथ साथ अगर वो फलों के वृक्ष हों तो सभी प्राणियों और जीव जंतुओं के लिए वो भोजन बनेगा। और ये केवल अभी नहीं, आने वाली पीढ़ियों के लिए भी प्रयास है। क्योंकि एक बार जब बीज वृक्ष का रूप लेगी और वो फल देगी तो मानव जाति साथ साथ अन्य प्राणी, पशु, पक्षी, उनकी आने वाली पीढ़ियों को वो भोजन भी देगी। तो इस सकारात्मक धारणा के साथ इस पूरे कार्यक्रम का आयोजन हो रहा है जिसमें सब लोग मिलकर उत्साह से सम्मिलित होने वाले हैं। नमस्कार। आज इथे आपण जे सगळे आहोत इथे मेन जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जो आहे हा 3 दिवसीय दत्त जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो मोहनजी फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे। मोहनजी म्हणजे जर तुम्ही विचारलं तर साध्या भाषेत साईबाबा आणि मोहनजी हे वेगळे नाही आहेत, कारण प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यावा असं मोहनजींचा संदेश असतो सर्वांसाठी। आणि त्या अनुभवावरूनच मी सांगू शकते की साईबाबा आणि मोहनजी हे एकच रूप आहे, फक्त जे आपण पाहतो त्यांना ते वेगवेगळं, कारण ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो म्हणून आपल्याला ते वेगळे दिसतात। आणि हा जो 3 दिवसीय कार्यक्रम आहे, ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचा आजचा पहिला दिवस आणि पहिला दिवस जो आहे हा कॉन्शियसनेस क्रियासाठी आम्ही योजिला होता। आणि ही क्रिया म्हणजे एक असा प्रकार आहे किंवा एक अशी क्रिया आहे ज्यामुळे आपण आपलं जे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपल्याला आपणच भेटतो। म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की जे आपल्याला समजत नाहीत, आपल्याला उमजत नाहीत किंवा आपल्याला समजत नाही की नक्की काय चाललंय। पण ह्या प्रक्रियेमुळे एक असं असतं की आपण एक दीक्षा आपल्याला भेटती मोहनजींकडनं आणि त्या दीक्षेमुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्या समोर असतात पण आपल्याला दिसत नाहीत आणि त्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात। आणि जास्त आपण ह्या गोष्टींवर म्हणजे जे म्हणतो ना की इतर काही गोष्टींवर अवलंबून न राहता आपण स्वावलंबी बनतो। स्वावलंबी म्हणजे प्रत्येक प्रकारे आपण स्वावलंबी बनतो। विचारधारा, आपलं वागणं, आपलं बोलणं आणि आपलं फीलिंग्स म्हणू शकतो किंवा जे आपण भावना आहेत, प्रत्येक बाबतीत आपण एका प्रकारे आपण वेगळं बनतो। आणि तो जो वेगळेपणा आहे तो मला असं वाटतं की सर्वांनाच हवासा वाटतो, कारण आपल्याला असं वाटतं की ह्या पूर्ण धकाधकीच्या आयुष्यात आपण कुठेतरी हरवलेलो आहोत। तर ते जे हरवलेले आपण आहोत ते आपण आपल्याला पुन्हा भेटतो आणि ते आपल्याला जी मदत करतात ते मोहनजी करतायत। आणि ह्या कार्यक्रमाचा जो दुसरा दिवस आहे तो यांनी अन्नदान साठी निवडलेला आहे।
तर बऱ्याच ठिकाणी अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे आणि तिसराच दिवस जो आहे तो आहे वृक्षारोपणाचा. वृक्षारोपण का करायचं? एकतर त्याचं महत्त्व म्हणजे मोहनजी असं सांगतात की वृक्षारोपण केल्याने आपली ही जी धरणी माता आहे तिने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि आपण त्या बदल्यात तिला काय देतोय, तर एक तिचं ऋण म्हणून आपण वृक्षारोपण करू शकतो. त्याने जे वातावरण आहे ते पण बदलण्यास किंवा आपण म्हणू शकतो की सकारात्मक बनण्यास खूप मदत होते. आणि दुसरं म्हणजे विशेष वृक्षारोपण करण्याचं योजले आहे आणि ते म्हणजे फळझाडे. फळझाडे याच्यासाठी कारण मोहनजी म्हणतात की आपल्याकडे जे आहे ते आपण भरभरून लोकांना देऊ शकतो. असं नाही आहे की फक्त पैसेच दिल्याने सगळं काही होतं. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याकडे ज्या आहेत, आपल्या आवाक्यातल्या ज्या आहेत त्या देखील आपण भरभरून लोकांना देऊ शकतो, ज्याने त्यांचा पण कुठेतरी फायदा होणार. आणि हे वृक्षारोपण जे करतो आपण फळझाडांचं, ह्याने फक्त माणसांचंच नाही, आपण जे पशुपक्षी आहेत किंवा इतर जनावरं जे आहेत सर्वांचंच त्याने फायदा होणार, अशा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मला असं वाटतं की तुमच्यापैकी कोणालाही जर असं वाटत असेल की ह्या कार्यक्रमामुळे तुम्हाला किंवा इतर कोणालाही थोडाफार जरी फायदा होत असेल की तर तुम्ही नक्कीच ह्यामध्ये सहभागी व्हा. आणि एक जे म्हणतो ना की एक जे थोडंफार जे ऋण आहे, जे आपल्याला जर आता ही वेळ भेटत आहे की काहीतरी आपण स्वतःहून काहीतरी जर करू शकत आहोत, तर मला वाटतं हीच ती योग्य वेळ आहे. आणि दत्तजयंतीच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना ह्या कार्यक्रमात आमंत्रित करते. आणि जय मोहनजी. न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे, एस9 मीडिया, शिर्डी.